आता हे आपल्याकडचे जे आहेत तर करवंद, आपण जे पिकलेले करवंद खातो काळे, तर हे हिरवे करवंद आहे आणि त्याची चटणी करणार आहोत. तर या ठिकाणी त्यांनी लसूण आणि लाल मिरची, कोथिंबीर, लसूण, लाल मिरची ती बारीक कांडून घेतलेली एकत्र आणि त्या करवंदामध्ये आपण टाकणार आहोत आणि ही करवंदाची चटणी करणार आहोत. तर हे बघा असं कुटून घेतल्यावर त्यावर तेल टाकून परतून मग त्याला तर ही अशी कुठं ते ती शेअरिंग करा व्हिडिओ थोडा, म्हणजे तुमच्या नात्या गोत्याला पाठवा, सबस्क्राईब करायला लावा. सबस्क्राईब केलं का बेटा तू? इथे सबस्क्राईबचं बटन दाबून दे. आपण काळे करवंद खातो, ते हिरव्या करवंदाची ही चटणी पेठ सुरगाण्याकडच्या महिलांनी ही त्यांचे सुरगाणा तालुक्यातील हे करवंदे गावाचे हा महिला आहे, आदिवासी गावातील ह्या महिला आहे आणि त्यांच्या हे आदिवासी चटण्या. ही वाट्या अशी ठेसून घेतलेली आहे आपण हे वरवंट्या पाट्यावर, आणि सगळं भाज्या ज्या आहेत त्या अशा वाटून घोटून केल्या जातात त्यांच्याकडे. त्याला परतवून हां, आता ही झाली आहे अशी. आता आपण ही तव्यावर टाकून आणि ही परतून घेणार आहोत. आता आपण ती चुलीवर तेल तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर आपण आता करवंदाची चटणी भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. तर बघा ही करवंदाची चटणी आणि तेल तापलं थोडं. हां, हे आता आपण त्याच्यात जिरं टाकलेलं आहे आणि छान असं थांब पूर्ण जिरं जळू ताई तर छान अशी ही आपण आता तळून घेणार आहोत करवंदाची चटणी आणि नागलीची भाकर. बघा छान अशी ही करवंदाची चटणी छान झालेली आहे आणि खूप सुंदर आंबट गोड चव लागते आणि उन्हाळ्यासाठी ही स्पेशल आपल्या शरीराला गारवा मिळतो याच्यापासनं, ही करवंदापासनं. आणि हे जे आहे उन्हाळ्यामध्येच हे करवंद येत असतात. तर हे असं, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा ह्या ग्रामीण भागातल्या चटण्या आणि आपण आज त्यांच्या ग्रामीण भागातील हे जे आहे पेठ सुरगाणा त्याच्यातले हे छान असे त्यांचे हे रान मेव्यातले हे आपण ह्या चटण्या बघत आहोत. लाईक सबस्क्राईब जरूर करा. छान अशी ही आपली चटणी करणारी